बहीण योजना सर्वात मोठी अपडेट 14वा हप्ता आज होणार वाटप। हप्त्यामध्ये झाली वाढ, थेट 2100 रुपयांचा मिळणार लाडक्या बहिणींना लाभ। 14वा हप्ता आज होणार लगेच वाटप। ऑगस्ट महिन्याचा हप्ता होणार बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा। ई-केवायसी न्यू अपडेट लाडकी बहीण योजना ई-केवायसी करा अशी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। तर ई-केवायसी कशी करायची या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट संपूर्ण माहिती पाहणार आहोत। लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधन सणाला जमा करण्यात आलेला आहे। आता होणार आहे 14वा हप्ता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता बहिणींच्या बँक खात्यामध्ये लगेच आता मेसेज पडणार। आता होणार पैसे वाटप, पैशांचा पाऊस। बँक ऑफ महाराष्ट्र असेल, HDFC बँक असेल, पोस्ट बँकेचं तुमचं खातं असेल, SBI बँकेचं खातं असेल, अन्य कोणत्याही बँकेमध्ये तुमचं अकाउंट जोडलेलं असेल लाडकी बहीण योजनेसाठी सर्व बँकांमध्ये आता होणार आहेत फक्त आणि फक्त पैसे वाटप। नमस्कार, आज तारीख आहे 13 ऑगस्ट आणि लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। लाडकी बहीण योजनेच्या पैशामध्ये आता 2100 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। पाहूया संपूर्ण अपडेट, तसेच ई-केवायसी अपडेट करा सर्व माहिती आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। भरपूर बहिणींनी प्रश्न विचारला होता की दादा ई-केवायसी कशी करायची, तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर्स, सर्व सबस्क्रायबरसाठी खुशखबर आहे। सर्व महिलांसाठी चॅनलवरील सर्व व्ह्यूअर सबस्क्रायबरसाठी आनंदाची अपडेट आहे, आनंदाची बातमी आहे। कारण की बघा, आपल्या मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलतर्फे आता 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहे। 2 लाख सबस्क्रायबर ज्या दिवशी होतील त्या दिवशी 2 पैठणी साड्या वाटप। या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे। त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आणि जे पण लकी विनर असतील त्यांना पैठणी साडी 100% अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीची वाटप होणार आहे। ही पैठणी साडी तुम्ही सुद्धा जिंकू शकता। ही साडी जिंकण्यासाठी चांगल्या चांगल्या कमेंट्स करा। त्यानंतर आम्ही एक कमेंट रॅन्डमली पिक करणार आणि जे लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबरची यूट्यूब फॅमिली टप्पा पूर्ण होईल त्याच दिवशी वितरण होणार आहे। ठीक आहे, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील महिला या गिव्हअवेसाठी पात्र असणार आहे। तुम्ही सर्व पैकी जे लकी ठरतील त्यांना ही साडी मिळणार आहे। त्यानंतर बघा, नमस्कार, आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट आहे, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। तर आली मोठी गुड न्यूज। महायुती सरकारच्या नेतृत्वामध्ये आता सध्या लाडकी बहीण योजना व्यवस्थितपणे सुरू आहे। 1 वर्षाचे 12 हप्ते लाडक्या बहिणींना जमा झालेले आहेत। दुसऱ्या वर्षाचा पहिला हप्ता सुद्धा व्यवस्थितपणे जमा झालेला आहे। आता दुसऱ्या वर्षाचा दुसरा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे, तो आहे ऑगस्ट महिन्याचा 2025 वर्षातील हप्ता। तर हा हप्ता तुम्हाला 1500 मिळणार की 2100 मिळणार, सर्व अपडेट आलेले आहे। लाडक्या बहिणींच्या पैशामध्ये आता वाढ होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आणि ही आनंदाची बातमी, ही खुशखबर आपण देतोय मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर। त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईबला विसरायचं नाहीये। तर बघा, लाडक्या बहिणीनं तुम्हाला आता किती रुपयांची वाढ होणार आहे, तर तुम्हाला दर महिना दिलेली जाणारी रक्कम आहे 1500 रुपये। या रकमेमध्ये 600 रुपयाची वाढ होणार, म्हणजे थेट रक्कम बनणार 2100 रुपये। म्हणजे 1500च्या ऐवजी तुम्हाला थेट 2100 रुपये मिळणार आहेत। म्हणजे तुम्हाला अगोदर 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज यायचा, त्याऐवजी तुम्हाला 2100 रुपयाचा आता DBT मार्फत पैसे जमा खात्यात आधार लिंक बँकेत टाकल्याचा मेसेज इथून पुढे पडणार आहे। पण कधी पडणार, कधी तुम्हाला 2100 रुपये सुरू होणार? आत्ता सध्या तर 1500 सुरू आहेत। कधी सुरू होणार? आत्ता सध्या तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपयाचं गिफ्ट मिळते संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील बहिणींना। तर आता 1500 ऐवजी 2100 रुपयाचं गिफ्ट संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील बहिणींना कधीपासून मिळायला सुरुवात होणार, त्या संदर्भात आली आहे सर्वात मोठी अपडेट। त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात 2100 रुपये निर्णयाबाबत आता मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी दिलेली आहे मोठी गुड न्यूज। तर 2100 रुपये निर्णय हप्ता वाढबाबत आजच्या भाषणामध्ये बघा, त्या दिवशी परवा दिवशी त्यांचं भाषण झालं आहे। त्या भाषणामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये गेम चेंजर ठरली। या योजनेमुळे आमचं महायुती सरकार पुन्हा सत्तेमध्ये आम्ही निवडून आलो, असा त्यांनी उल्लेख केला। या योजनेबाबत त्यांनी 2100 रुपयाबाबत सुद्धा पुनरुच्चार केला आहे। याच्यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होत आहे की लाडक्या बहिणींना 100% 2100 रुपये मिळणार आहेत। 5 वर्षामध्ये मिळणार आहेत, पण एक्झॅक्टली कधी, आत्ता लगेच सुद्धा मिळू शकतात असं का म्हणतोय या संदर्भात सुद्धा आता या ठिकाणी अपडेट आलेले आहे। कारण की बघा, कदाचित जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत आणि या निवडणुकांअगोदर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकदम उत्तम
संधी असल्यामुळे 2100 रुपयाबाबत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती निर्णय घेतला जाऊ शकतो। त्यामुळे आता खूप जास्त प्रमाणामध्ये हाय चान्सेस आहेत की महिलांना आता थेट 1500 रुपयाऐवजी 2100 रुपयाचा लाभ दिला जाऊ शकतो। तसेच बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेल्याप्रमाणे बघा, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट देणार आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे 100% त्यांनी भेट दिलेली आहे, गिफ्ट दिलेलं आहे। रक्षाबंधन सणाची भेट सर्व पात्र लाडक्या बहिणींना जमा झालेली आहे, म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे रक्षाबंधन सणाची भेट म्हणून। 6 तारखेला पैसे जमा व्हायला सुरुवात झाली, ते 9 ऑगस्टपर्यंत हे पैसे जमा होत होते। बघा, काही बहिणींना रक्षाबंधन सणाचं गिफ्ट 6 तारखेला मिळालं, काही बहिणींना रक्षाबंधन सणाचं गिफ्ट हे 7 तारखेला मिळालं, तर काही बहिणींना 8 तारखेला मिळालं आणि फायनली 9 तारखेला राहिलेल्या सर्व बहिणींना रक्षाबंधन सणानिमित्त आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे हे गिफ्ट जमा झालेलं आहे। सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये हे गिफ्ट जमा झालेलं आहे आणि हा जो जुलैचा हप्ता होता, हा हप्ता होता 13वा हप्ता। आता लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये वाटप होणार आहे ऑगस्टचा हप्ता। ऑगस्टचा हप्ता म्हणजे 14वा हप्ता। मग हा 14वा हप्ता नक्की किती तारखेला जमा होणार, किती वाजता पैसे जमा होणार, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार, अशा बऱ्याचशा कमेंट्स लाडक्या ताईंनी व लाडक्या बहिणींनी केल्या होत्या। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्या अगोदर भरपूर बहिणींनी एवढ्या कमेंट्स केल्या की दादा EKYC बाबत अपडेट द्या, EKYCचा काय विषय आहे, EKYC कशी करायची, आता लगेच EKYC करायला लागणार आहे का, लगेच आजच करावी लागणार आहे का, अशा प्रकारच्या बऱ्याचशा प्रश्न भरपूर बहिणींनी विचारले होते। EKYC कशी करायची, घरबसल्या मोबाईलवरून कशी करायची, लाडकी बहिणींच्या ऑफिशियल वेबसाईटवरून कशी करायची, नारी शक्ती दूत ॲपवरून कशी करायची, असा बरेचसे प्रश्न, अशा बरेच कमेंट्स लाडक्या बहिणींनी केल्या होत्या। याच कमेंटचं उत्तर या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, आता जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती गेला असाल, त्या ठिकाणी एक नवीन पर्याय आलेला आहे EKYC बाबत। तर ही KYC प्रक्रिया सुरू झाली आहे की नाही या संदर्भात आता आपण माहिती पाहणार आहोत। तर बघा, EKYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता कशी करायची याचा तुम्हाला एक डेमो दाखवतोय। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला पहिला ऑप्शन दिसत आहे, या ठिकाणी तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे। मग उदाहरणार्थ तुमचा जो काही आधार क्रमांक असेल तो इथे टाकायचा आहे। उदाहरणार्थ 2438000000, 12 अंकी जो काही तुमचा आधार क्रमांक असेल तो या ठिकाणी फिल करायचा आहे। आपण या ठिकाणी आधार क्रमांक फिल केला, त्यानंतर इथे दुसरा पर्याय आहे कॅप्चा कोड टाकायचा। आता हा जो कॅप्चा कोड दिला आहे सेम टू सेम ॲज इट इज तुम्हाला टाकायचा आहे। उदाहरणार्थ या ठिकाणी काय कॅप्चा कोड दिला आहे बघा, 698572, हा सेम टू सेम टाकायचा आहे। जो तुम्हाला दिला असेल XYZ काय दिला असेल, 90 95 92 काय असेल तो टाकायचा आहे, ठीक आहे। त्या टाकल्याच्या नंतर आणि समजा जर कॅप्चा कोड टाकताना काही अडचण येत असेल किंवा फिल होत नसेल तर तुम्हाला रिफ्रेश दाबून पुन्हा नवीन कॅप्चा कोड तिथे येतो, ठीक आहे। काही मिस्टेक झाली टाकताना, नंबर चुकला वगैरे तर काही टेन्शन घ्यायचं नाही। आता हे तुमचं EKYC कशासाठी केले जात आहे की तुमचा ॲड्रेस व्हेरिफिकेशन, आधार कार्ड, ठीक आहे, तुमचा पत्ता वगैरे बरोबर आहे का, किंवा खरंच तुम्ही या योजनेसाठी व्यवस्थितपणे अर्ज भरला आहे का, अशा गोष्टीसाठी आता ही EKYC होत आहे। तर बघा, आधार प्रमाणीकरणासाठी संमती, तर बघा मी वरील या ठिकाणी तुम्हाला संमती द्यायची आहे, संमतीपत्र आहे। याच्यामध्ये काय काय उल्लेख आहे ते आता तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो। तर बघा, मी वरील नमूद केलेल्या आधार क्रमांकाची धारक, म्हणजे तुम्ही जो आधार क्रमांक टाकलाय तो नंबर बरोबर आहे असं तिथं म्हणजे तुम्ही सहमती देत आहात। दुसरी गोष्ट, लाडकी बहीण योजनेअंतर्गत EKYC साठी महिला व बालविकास विभागास WCD स्पष्ट संमती देते, म्हणजे मी संमती देते या EKYC साठी असं आहे। या योजनेसाठी माझी ओळख पडताळणी WCD विभागास माझे आधार तपशील जसे की नाव, जन्मतारीख, पत्ता व बायोमेट्रिक माहिती, बोटाचे ससे, डोळ्याची तपासणी UIDAI मार्फत वापरण्यास अधिकृत करते। ही माहिती केवळ ओळख पडताळणी आणि योजनेशी संबंधित संपर्कासाठी वापरली जाईल। तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला संमती द्यायचं आहे। हे तुम्ही वाचलं आणि त्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे, मी सहमत आहे असं म्हणायचं आहे। त्यावरती तुम्हाला टिक मार्क करायचे आहे, त्यानंतर तुम्हाला OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तुमचं जे आधार कार्ड आहे ते जर बँकेसोबत लिंक असेल तरच तुम्हाला OTP येईल, हे लक्षामध्ये घ्या। आणि मग OTP टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे आणि अशा प्रकारे तुमची EKYC सुरू होणार आहे किंवा EKYC पूर्ण होणार आहे, ठीक आहे। परंतु या ठिकाणी आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की EKYC बाबत सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की EKYC साठी तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक पाहिजे।
जर लिंक नसेल तर तुम्हाला OTP येणार नाही, मग तुम्ही eKYC करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड मोबाईलला लिंक करून घ्यावं लागेल. कसं करायचं असतं ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तर बघा आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्यानंतर तुम्ही OTP पाठवा यावर क्लिक केलं, OTP टाकला, मी सहमत आहे, सर्व आधार कार्ड कॅप्चा वगैरे फिल केला आणि ज्यावेळेस तुम्ही या बटनावरती क्लिक करताय म्हणजे सबमिट करताय हे eKYCसाठी, त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे एरर पाहायला मिळते. तर या एररमध्ये काय म्हटलेलं आहे ते आता आपण इन शॉर्टमध्ये पाहूया. ठीक आहे. तर बघा, मी आधार क्रमांक हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये नाही, अशा प्रकारची एरर येत आहे आणि हा एरर सर्वांनाच येत आहे. बघा, कारण की आता सर्वांनाच का एरर येत आहे असा प्रश्न भरपूर बहिणींना पडला आहे की दादा असा एरर का येत आहे की हा आधार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये नाही आहे. तर हा एरर का येत आहे हे तुम्ही या ठिकाणी समजून घ्या. सर्व बहिणींना, सर्व लाडक्या बहिणींना महत्त्वाची सूचना आहे eKYC अपडेटबाबत, कारण की eKYCची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अजूनपर्यंत सुरूच झाली नाही आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षामध्ये घ्या. कोणीही टेन्शन घेऊ नका, कोणत्याही लाडक्या ताईंनी, लाडक्या बहिणींनी गडबड करू नका. ही प्रक्रिया अजून सुरूच झाली नाही म्हणून तुम्हाला असा प्रकारचा एरर येत आहे, हे लक्षामध्ये घ्या. ठीक आहे, अजूनपर्यंत प्रक्रिया सुरू झाली नाही त्यामुळे सर्वांनाच हा एरर येत आहे. तर बघा, या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा, भरपूर जणांच्या मोबाईलवरती ही साईट ओपन होत नाही आहे, हे लक्षामध्ये घ्या. सर्व लाडक्या बहिणींनी, भरपूर जण असे आहेत, असं नाही की फक्त तुमच्याच मोबाईलवरती हा एरर येतोय किंवा ही साईट ओपन होत नाही, कारण की eKYC अपडेट अजून सुरू झालेलं नाही आहे. eKYC प्रक्रिया अजूनपर्यंत सुरूच झालेली नाही आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही काळजी करू नका. eKYC अपडेट संदर्भात कोणीही टेन्शन घेऊ नका, अजून eKYC प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही फेक बॅनर, फेक ॲपवरती किंवा फेक माहितीवरती, फोनवरती विश्वास ठेवू नका. ज्यावेळेस eKYC सुरू होईल, सर्वात अगोदर तुम्हाला शब्द देतो आपल्या मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर त्या संदर्भात आपल्या चॅनलवर अपडेट दिली जाईल. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता बघा, लाडक्या बहिणींना आता 13वा हप्ता जमा झाला आहे, आता 14वा हप्ता ऑगस्टचा कधी होणार. तर eKYC बाबत कोणीही काळजी करू नका, आपण तुम्हाला सर्व गाईड करणार, कशी eKYC करायची संपूर्ण माहिती देणार. त्यामुळे तुम्ही चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबून चॅनलशी कनेक्ट व्हा आणि eKYC संदर्भात कोणीही टेन्शन घेऊ नका अजिबात. eKYC प्रक्रिया अजून सुरू झाली नाही. कोणत्याही फेक बॅनर, कोणत्याही अकाउंटवरती विश्वास ठेवू नका, कोणत्याही चुकीच्या माहितीवरती क्लिक वगैरे करू नका, लिंकवरती क्लिक करू नका. ठीक आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे, तुमचं जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरसोबत लिंक ठेवा, जेणेकरून त्यावेळेस eKYC प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही eKYC प्रक्रियेमध्ये. आता बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं दर महिन्याला वेतन जमा होत आहे. हे वेतन आता सध्या 1500 रुपये प्रमाणे होत आहे आणि हे वेतन सर्व जिल्ह्यामध्ये 2100 रुपये होणार आहे. पण कधी होणार तर बघा, तुम्हाला सांगतो, आता सर्व जिल्ह्यामध्ये लवकरच 2100 रुपयेचा निर्णय घेतला जाणार आहे व 1500 ऐवजी तुम्हाला 2100 रुपये दिले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्यामधील हे 36 जिल्हे आहेत आणि या 36 आउट ऑफ 36 पैकी 36, बघा 36 पैकी 36 जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटप होणार आहेत. आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आता वाटप होतोय. आता तुम्हाला तारीख सांगतो की कधीपर्यंत हे पैसे वाटप होतील. तर बघा, मिळालेल्या माहितीनुसार, मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिळालेल्या अपडेट्सनुसार आता लाडक्या बहिणींना नुकताच 13वा हप्ता रक्षाबंधन सणाला जमा झाले असल्यामुळे गौरी गणपतीच्या सणानिमित्त 14वा हप्ता जमा होणार असल्याची अपडेट येत आहे.